नमस्कार सर्वांना. जय शिवराय, श्री स्वामी समर्थ. तर तुम्हा सर्वांचं प्रिशा प्रतिभा ब्लॉगवर स्वागत आहे आणि थँक्यू. तुम्ही खूप छान प्रकारे सपोर्ट करत आहे. तर म्हणतात की रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस, परंतु खरंच या दिवशी बायकांना सुट्टी असते का? चला तर बघा, आमचा रविवार, माझी दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने होते रोज, तर आजही तसंच आहे. थोडंसं आज आहे निवांत, परंतु कामाला सुट्टी नाही आहे. कोमट पाणी पिऊन झाल्यानंतर आमच्या लाडोबाई लगेच उठले. ह्यांना काही घेणं देणं नसतं सुट्टीचं. ह्यांना सकाळी मम्मी उठली की उठायचं असतं. रोज गडबडीत तिच्यासोबत खेळणं होत नाही, म्हणून आज थोडासा तिला वेळ दिला आहे. तिच्यासोबत थोडा वेळ खेळले मी गॅलरीत. तिला सण बघायचा होता, परंतु रोजच पावसाची बुरबुर आहे, त्यामुळं सूर्यदेवतेचं काही दर्शनच होत नाही आहे. तरीही मी तिला थोडंसं खेळवलं, इकडे तिकडे चिमण्या थोड्याशा दाखवल्या आणि चालू होतं तिचं गप्पा मारणं. मम्मा तू लवकर उठली का? सुट्टी का? दादाला शाळा आहे का? अशाच रोजच्या तिच्या माझ्या गप्पा चालू होत्या. असं करत करत तिचा आळस देऊन झाला. त्यानंतर लगेच बाहेर बघितलं तर काय झाली, पावसाची सुरुवात झालेली होती. जशी आपली गुड मॉर्निंग होती, यांचं काही नसतं. पाऊस काय चालूच आहे दिवस रात्र. त्या पावसात पण काय प्रिशाचं खेळणं चालूच होतं गॅलरीत. आणि मी सहज शेतात लक्ष दिलं तर बघितलं एक यजमान पळत होते गवतामधून. का तर त्यांना पाऊस सुरू झाला होता, म्हणून त्यांना पण निवारा शोधायचा होता. दिसले का तुम्हाला? म्हणजे प्रिशाचं थोडंसं मस्ती चालू होती. गॅलरीत बसून पाणी प्यायचं, गाणं म्हणायचं, एरे एरे पावसा वगैरे. हिचं सुरूच असतं कधी पण, हिला काही घेणं देणं नसतं. ते झाल्यानंतर मग मॅडमने भांडे इकडची तिकडं फेका, हे करा ते करा. स्वतः झोपेतून उठली म्हणजे काय, हिचं म्हणणं काय असतं की सगळेच झोपेतून उठले पाहिजे. ही उठली म्हणजे ही कुणालाही झोपू देत नाही. हिने पाहिलं दादा झोपलेला आहे, इकडं तिकडं उड्या मारत लगेच दादाकडे गेली. दादा उठत नव्हता म्हणून दादाच्या पाठीवर उभा राहा, उड्या मार, हे सगळे प्रकार करून तिने त्याला शेवटी झोपेतून उठवूनच घेतलं. त्याला बिचाऱ्याला सुट्टीचा 2 दिवस शनिवार रविवार झोपायला भेटतं, पण ही त्या दिवशी त्याला झोपू देत नाही. तो कसं तरी वाकडं तिकडं तोंड करत आळस देत उठला. मग काय, आमची झाली कामाची सुरुवात. म्हटलं रोजच साडी आणि ड्रेस घालून वैतागली, आज काहीतरी वेगळं म्हणून जीन्स घातली. त्यानंतर स्वामी नाम जपत देवपूजा केली. मी काही खूप देव करत नाही, परंतु स्वामी मंत्र जपते आणि रोज देवाची पूजा वगैरे असते. संध्याकाळी दिवाबत्ती, सकाळी देवपूजा वगैरे. श्री स्वामी समर्थ नाम जपत मी पूजा केली. त्यानंतर प्रिशाचं खेळणं चालू होतं, पण रिशूची स्पेशल फरमाईश होती की मम्मा आज नाश्त्यामध्ये काहीतरी वेगळं दे किंवा काहीतरी वेगळं बनव खायला. थोडासा विचार केला की आता काय बनवू. प्रिशाचं पण चालू होतं, मम्मा मला अंडे खायचेत म्हणून. म्हटलं चला मग एका ह्याच्यात 2 होऊन जातं. प्रिशासाठी अंडे उकडून घेतले आणि रिशूसाठी ब्रेड ऑमलेट, मस्तपैकी खमंग ब्रेड ऑमलेट तयार केलं. मी काही नाश्ता केला नाही, कारण मी सकाळी चहासोबत वजन वाढू नाही तर काही होऊ याचा विचार न करता चहासोबत 3-4 टोस्ट खाल्लेले होते. त्यामुळं माझी काही इच्छा नव्हती नाश्ता करायची. ह्या दोघांना नाश्ता वाढून दिल्यानंतर मस्त प्रिशा मॅडमनी सांडत खाली पाडत कसं का होईना स्वतःच्या हाताने खायचं हा हट्ट होता तिचा. मग खाल्लं तिने. त्यातही ती रिषभचं ताट ओढून घेत होती. तिचं म्हणणं होतं सगळं माझंच आहे, खायचा पत्ता नसतो पण माझं सगळं हे तिचं ठरलेलंच आहे. दोघांनी मिळून मस्त नाश्ता केला. हे पण मस्त जाम ब्रेड, उकडलेले अंडे चालू आहे दोघांचं मस्त. ठरवलं होतं भरपूर कपडे धुईल म्हणून, कारण सुट्टी रविवारी, पण काय पावसाचा अंदाज पाहून अर्धे त्यातले बाजूला काढून ठेवले आणि अर्धेच कपडे धुतले, जे गरजेचेत खूप ते. त्यानंतर 2-3 दिवसापासून दोरीवर सुकत पडलेले कपडे काढले. त्यांच्या घड्या म्हटलं आज करून ठेवते, त्या घड्या करून ठेवल्या. त्यानंतर मग थोडंसं रिलॅक्स होतं, तर म्हटलं चला लेकीला एवढ्या हौशीने तिच्या पप्पाने डाळिंब आणले, तर तिच्यासाठी ती डाळिंब सोलून ठेवते. सोलता थोडेफार दाणे आमच्या पण पोटात गेले. गोड होतं, छान होतं डाळिंब, मस्त होतं. ती कधी काही मागती वेळेवर, मग घाई गडबडीत होण्यापेक्षा
थोडंसं मी डाळिंब सोलून ठेवलं तिला डब्यामध्ये. त्यानंतर मॅडमसाठी साधी खिचडी लावली. म्हटलं वेळ आहे तर रिशूची थोडीशी बघूयात काय दिवे लावताय म्हणून थोडीशी टेस्ट घेण्यासाठी त्याला हिस्ट्रीचे 1-2 लेसनवर त्याला टेस्ट दिली. त्यानंतर मग काय दोघं मिळून पप्पांची वाट बघत होते. मम्मा चल खाली, पप्पा येतील, चल खाली. दोघांना घेऊन बाहेर गेले. पाऊस चालूच होता. पार्किंगमध्ये एका कोपऱ्यात बसून दोघांनी पप्पांची वाट बघितली. पप्पांची वाट बघणं म्हणजे काय, पप्पा बाहेरून येताना चॉकलेट्स आणता, काहीतरी आणता. आमच्या लाडोबाईला पेढे आवडतात ना, मग फोन करून असतंच, पप्पा माझ्यासाठी पेढे आणा. त्याच्यासाठी पप्पांची वाट बघत होत्या मॅडम मस्त बसून. मग पप्पांनी रिशूच्या आवडीचं पण समोसे आणलं. मग काय आम्ही दुपारी काही स्वयंपाक केला नाही. पप्पांनी समोसा, त्यानंतर वडापाव आणला होता आणि मी लावलेली साधी खिचडी ह्यातच भागवलं. ते खाऊन झोपल्यानंतर झोपेतून उठले की परत भूक लागली म्हणून काय मग परत 4 वाजता चहा टोस्ट मस्तपैकी. बाहेर पाऊस चालू आहे, मस्त चहा टोस्ट मस्त वाटलं खाऊन. म्हणजे निवांत बसून खाल्लं रविवारचा दिवस. म्हणजे ट्युशनचं टेन्शन नाही की मुलं येतील म्हणून नाही. त्यानंतर बघितलं 5-5:30 वाजता थोडासा बाहेर पाऊस चालू होता. म्हटलं चला आपण पण बघूयात. तशी सर्दी होण्याची भीती वाटते म्हणून आम्ही काही जास्त पावसात जात नाही. त्यानंतर थोडा वेळ रिशूला रीडिंगला बसवलं तर हिला पण बसून रीडिंग करायची होती. हिला काय वाचता येतं, हिचं त प प मम्मा चालू असतं. त्यानंतर मग काय संध्याकाळची दिवाबत्ती. मग हिला खूप हौस अगरबत्ती लावायची देवाला, म्हणून हिलाही काय केलं मग सोबत घेऊन. तशी रोज असतेच ती माझ्यासोबत. तिला कुंकू लावायची फार आवड, तिला अगरबत्ती लावायची असते देवाला, तिला स्वामी मंत्र म्हणायचा असतो. मग दिवाबत्ती केल्यानंतर काय मग परत आहेच आमची संध्याकाळची ड्युटी स्वयंपाकाची. मग काय मस्त लेकाची फरमाईश होती, मम्मी चिकन मटन नाही तर अंड्याची भाजी कर. मस्त मसाल्याची अंड्याची भाजी केली, गरम गरम चपात्या, भात, मस्तपैकी रात्रीचं जेवण करून घेतलं. मला तर वाटलंच नाही सुट्टी म्हणून. दिवसभर छोटे मोठे कामं चालूच होते. जेवणानंतर पण कसला आराम आहे. गॅस धुवून घ्या, ओटा धुवून घ्या, भांडे घासा, दुसऱ्या दिवसाचे कपडे वरती काढून ठेवा, सकाळी घाई व्हायला नको म्हणून. ह्यांचं खेळणं होईपर्यंत मी माझे कामं आवरून घेतले आणि अशा प्रकारे आमचा रविवार खूप छान गेला. आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि कसा वाटला आमचा रविवार ते नक्की सांगा. आणि तुम्ही अशाच प्रकारे घरातल्या घरी रविवार एन्जॉय करा. बाय बाय.